Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. सध्या आपण पुणे मुंबई जुन्या महामार्गावर आहोत आणि या ठिकाणची आपण परिस्थिती पाहू शकतो। गेल्या काही तासांपासून अशीच परिस्थिती आहे। सध्या आपण सोमाटणे फाटा टोल नाका या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। करता आज पहाटेच्या सुमारास पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकमध्ये दरड कोसळल्यामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील जी वाहतूक आहे ती ठप्प करण्यात आलेली आहे आणि वाहतुकीसाठी तो महामार्ग पूर्णतः बंद केला आहे आणि यामुळेच त्याचा जो ताण आहे पुणे मुंबई ओल्ड जुन्या महामार्गावर आलेला आहे आणि या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत ते लागलेल्या आहेत। गेल्या काही तासांपासून सतत पाऊस कोसळत आहे आणि यामुळेच ही परिस्थिती जी आहे ती पाहायला मिळत आहे। अनेक जे नागरिक आहेत ते पुणे मुंबई ओल्ड हायवेवरून जाण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण नागरिकांशी काही संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। कुठून आलात तुम्ही? आपण काही प्रयत्न करूयात काही नागरिकांशी संवाद साधण्याचा। कुठून आलात तुम्ही? पुनावडे पुण्यावरून। हां लई ट्रॅफिक जाम ट्रॅफिक जाम आहे। किती किलोमीटर लांब आहे? लई 4-5 किलोमीटर। तर 4 ते 5 किलोमीटर रांगा ज्या आहेत ते लागलेल्या आहेत। आपण काही नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। कुठून आलात? पुण्यावरनं. पुण्यावरून मेन सिटी मधून आलात? हा, सिटी मधून. किती वेळ लागला इथपर्यंत येण्यासाठी? लागला तर दीड तास लागलाय तरी. हा, दीड तास एक आता ट्रॅफिक कुठपासून लागलेली आहे? ट्रॅफिक तर पूर्ण रावेत पासूनच एक्सप्रेस वे पण जाम आहे. आता कुठं चालला तुम्ही? लोणावळा. लोणावळा। मग द्रुतगती मार्गावर तर वाहतूक बंद आहे त्यामुळे इकडनं आलात? हो, राईट तिकडे बंद आहे. पण प्रशासनाला काय सांगाल, कारण आताच जो टनल आहे जो मिसिंग लिंक जे आहे ते सुरू केलेले आहे आणि अशा आणि ऐनवेळी असं होते। नाही, खूप दुरवस्था आहे रस्त्यांची. गडकरींनी आणि फडणवीस दोघींनी लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टींकडे, कारण की जे झालेलं आहे त्याच्यामध्ये काही मिस पण तर झालं नाही, बट होऊ शकलं असतं, कोणाचा जीव पण जाऊ शकला असता। तर अशा गोष्टी व्हायला नको आणि सगळ्यांची गैरसोय होते। प्रशासनाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। दरड काढण्याचे बराच वेळ जाणार आहे। हो, जाणार आहे आणि इकडे पण टाइम आहे अजून। लोणावळा म्हणजे 30, आम्ही जनरली 30 मिनिटांमध्ये पोहोचतो, तर ते आता कमीत कमी 2.5 तास दाखवत आहे। आता प्रशासनाला काय आवाहन कराल? प्रशासनाला काय आवाहन कराल, काय सांगायचं तुम्हाला? प्रशासनाचं तर पूर्ण लक्ष पुण्याकडून एकदम दुर्लक्ष झालेलं आहे। दादा गेल्यानंतर तर पुण्याकडे कोणी लक्षच देत नाही असं वाटतंय। पूर्ण रोड तुम्ही पुनावळचे रोड पहा एकदा। पुनावळचे रोड एवढे खराब आहे, तिथे 2-2 घंट्याची ट्रॅफिक असते। खरं तर ही संतप्त प्रतिक्रिया आहे। गेल्या काही तासांपासून हे नागरिक सुद्धा ट्रॅफिक मध्ये अडकलेले आहेत। ते लोणावळ्याला जात आहेत आणि त्यांची अवस्था जी आहे ते आपण पाहू शकतो की ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळं त्यांनी सरकारवरती संताप व्यक्त केलेला आहे। नितीन गडकरी असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन गोपाल हरणेसह कृष्णा पांचाळ, मुंबई तक।